नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बिल्ड ड्रीम द इंजिनियर या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट जे आहे ते यांची क्वांटिटी कशी काढायची तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कॉन्क्रीटची क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असाव्या लागतात. जसं की कॉन्क्रीटचा ग्रेड आपण कोणता वापरणार आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं की PCC करण्यासाठी आपण M10 कॉन्क्रीट वापरतो किंवा स्लॅब असेल किंवा कॉलम असेल तर त्या पद्धतीने त्या प्लॅन असतो RCC, तर त्याच्यावरती आपल्याला मेन्शन करून दिलेलं असतं की कोणता ग्रेड वापरायचा आहे. जसं की M15 आहे की M20 आहे, तर त्या पद्धतीने आपण कोणता ग्रेड वापरतो आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं जर आपण बघितलं तर आपण मिक्स रेशो इथे घेतलेला आहे सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट, तर 1:3:6. तर जसं की इतर व्हिडिओज आपण बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी प्रोसेस केलेली असते कॅल्क्युलेशन करायची आणि मग आपण क्वांटिटी काढतो. पण या व्हिडिओमध्ये जे आहे ते एकदम शॉर्टकट आपण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो इथं मटेरियल दिलेलं आहे सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट. तर सिमेंट जे आहे तर ते पर मीटर क्यूब म्हणजे 1 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती लागणार आहे, किंवा सँड जे आहे ती 1 मीटर क्यूबसाठी किती लागणार आहे, ॲग्रिगेट जे आहे ते 1 मीटर क्यूबसाठी किती लागणार आहे, तर हे प्रत्येक ग्रेड वाईज आपण इथे लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर पुढं आपण बघितलं तर इथं आपण काय करायचं आहे, जे मापं आपण घेणार आहेत तर ते मीटरमध्ये घेणार आहे. म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची, म्हणजे याची क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचं व्हॉल्यूम फाइंड करावं लागेल आणि व्हॉल्यूम जे आहे तर ते आपण मीटर क्यूबमध्ये फाइंड करतो. मग त्याचे जे माप आहेत ते आपण घेणार आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे आहे तर ती क्वांटिटी कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मापं जे आहेत ते कसे घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर मापं घ्यायचे कसे हे माहीत नसेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता किंवा काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर खाली कमेंट करू शकता. मी नक्कीच त्याच्यावरती पुढे व्हिडिओ बनवेल. तर या ठिकाणी आहे ते आपण एक्झाम्पल जर घेतलं की 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती सँड लागणार आहे किंवा किती सिमेंट लागणार आहे किंवा किती ॲग्रिगेट लागणार आहे, किती खडी लागणार आहे, तर ते आपण इथे किती लागणार आहे ते आपण इथे लिहिणार आहोत. म्हणजे जर समजा 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला हे लागणार आहे तर इथं आपण हे 10 मीटर क्यूबसाठी फाइंड करणार आहोत. त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं तर सिमेंटसाठी आपण टोटल आणि डिवाइड जे आहे तिथं डॅश केलेलं आहे, तिथं आपल्याला काही लिहायचं नाही. त्याच्यानंतर टोटल क्वांटिटी जी आहे तर ती सिमेंटसाठी इथे किती बॅग लागणार आहे ती बॅगमध्ये इथे येणार आहे. त्याच्यानंतर सँड जी आहे तर ती 1 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती लागणार आहे तर 0.462 मीटर क्यूब लागणार आहे आणि त्यांचं इथे 10 मीटर क्यूबसाठी किती लागणार आहे म्हणून इथे 10 लिहायचं आहे आपण आणि यांचा गुणाकार करून टोटल M क्यूबमध्ये आपण इथे लिहायचं आहे. कारण किती M क्यूब आपल्याला सँड लागणार आहे ती आपली इथे येईल आणि त्याला आपल्याला ब्रासमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. म्हणजे आपण जेव्हा ऑर्डर देतो तर ते आपल्याला किती ब्रास लागणार आहे किंवा किती M क्यूब लागणार आहे याच्यामध्ये देतो. जर M क्यूबमध्ये हवं असेल तर इथे आपल्याला आपण रेडी करून घेतलेलं असणार आहे, पण आपल्याला ब्रासमध्ये जर ऑर्डर द्यायची असेल तर आपल्याला त्याला 2.83 भागावं लागणार आहे. मग 2.83 जर आपण इथं भागलं तर इथं आपल्याला ब्रासमध्ये याची टोटल क्वांटिटी मिळणार आहे. त्याच्यानंतर जे ॲग्रिगेट आहे तर ते ॲग्रिगेटसुद्धा त्याच पद्धतीने इथं 10 M क्यूबसाठी किती लागणार आहे तर ते इथं येणार आहे. याचा आणि याचा गुणाकार करून आपण इथे टोटल M क्यूब लिहिणार आहोत आणि त्याला आपल्याला ब्रासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2.83 भागावं लागणार आहे. मग त्या पद्धतीने आपण टोटल क्वांटिटी फाइंड करणार आहोत. तर त्याच पद्धतीने M10, M15 आणि M20 आणि M25 इथपर्यंत आपण ह्या ज्या क्वांटिटीचा आहे तर तिची आपण PDF अवेलेबल करून दिलेली आहे. तर ती व्हिडिओ पाहून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला याची PDF जी आहे तर ती तिथून डाउनलोड करून घ्यायची आहे. तर इथं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते आपण केलेलं आहे. तर इथं कॉन्क्रीटचा ग्रेड M10 आहे, तर M10साठी 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती क्वांटिटी लागणार आहे तर ते आपण काढलेलं आहे. तर इथं पर मीटर क्यूब जे M10साठी सिमेंट आहे तर ते 4.5 बॅग लागतात. तर ते आपण 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती लागणार आहे तर ते लागणार आहे 45 बॅग. त्याच्यानंतर सँड जी आहे तर ती 0.462 मीटर क्यूब 1 मीटर क्यूबसाठी लागतं. तर 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती लागणार आहे तर 4.62 मीटर क्यूब लागणार आहे. तर हे मीटर क्यूबमध्ये आहे. तर मीटर क्यूबला आपल्याला ब्रासमध्ये जर ऑर्डर द्यायची असेल तर ब्रासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मीटर क्यूबला 2.83 जर भागलं तर ते आपल्याला उत्तर येणार आहे 1.63 ब्रास. म्हणजे 1.5 ब्रास किंवा 2 ब्रास तुम्ही ऑर्डर करू शकता इथे. त्याच्यानंतर
ॲग्रिगेट जे आहे तर ते 0.924 मीटर क्यूब एक ब्राससाठी 1 मीटर क्यूबसाठी लागतं. त्याच्यानंतर हे 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला किती लागणार आहे तर ते 9.24 मीटर क्यूब लागणार आहे. मग त्याला ब्रासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2.83 जर भागलं तर 3.26 ब्रास म्हणजे 3.5 ब्रास इथे आपल्याला खडी लागणार आहे. त्याच्यानंतर तसंच आपण M15साठी सुद्धा केलेलं आहे. तर सिमेंट जे आहे तर ते 6.47 बॅग म्हणजे 6.5 बॅग आपल्याला इथे 1 मीटर क्यूबसाठी लागतं. तर 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला इथे 64.7 बॅग म्हणजेच 65 बॅग आपण इथे धरायचे आहेत. तर 65 बॅग आपल्याला इथे लागणार आहेत. त्याच्यानंतर सँड जी आहे तर ती 0.44 एम क्यूब हे एका एम क्यूबसाठी लागतं. तर 10 एम क्यूबसाठी किती लागणार आहे तर ती 4.4 एम क्यूब लागणार आहे. तर तिला ब्रासमध्ये कन्वर्ट केलं तर 1.5 ब्रास होतं इथे. त्याच्यानंतर ॲग्रिगेट जे आहे तर ते 0.88 1 मीटर क्यूबसाठी लागतं. तर 10 मीटर क्यूबसाठी आपल्याला 8.8 एम क्यूब लागणार आहे. तर तेच ब्रासमध्ये 3.10 ब्रास म्हणजे 3 ब्रास तुम्ही इथे मागवू शकता किंवा 3.5 ब्रास देखील इथे आपण घेऊ शकतो. थोडी एक्स्ट्रा आपण मागवायची आहे कारण इकडे तिकडे थोडी वायासुद्धा जाते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर M20साठी सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. तर ते सिमेंट घेतलेलं आहे 8.23 बॅग पर एम क्यूब. तर 10 एम क्यूबसाठी इथे आपल्याला 82.3 बॅग म्हणजेच इथे 83 बॅग येतील आपल्या. त्याच्यानंतर सँड जे आहे त्याचंसुद्धा 10 एम क्यूबसाठी 4.2 एम क्यूब लागणार आहे आपल्याला सँड. तर ती ब्रासमध्ये 1.5 ब्रास आपल्याला इथे मागवता येईल. त्याच्यानंतर ॲग्रिगेट जे आहे तर ते 0.84 एम क्यूब 1 एम क्यूबसाठी लागेल. तर 10 एम क्यूबसाठी 8.4 म्हणजेच 8.5 एम क्यूब. तर इथे ब्रासमध्ये जर घेतलं तर 3 ब्रास आपल्याला इथे ॲग्रिगेट मागवता येईल. तसंच M25साठी सुद्धा केलेलं आहे. सिमेंट जी आहे तर ती 11.32 बॅग म्हणजे 11.5 बॅग इथे आपल्याला 1 एम क्यूबसाठी लागते. तर 10 एम क्यूबसाठी आपल्याला 113 बॅग ज्या आहेत तर त्या लागतील. तर 113 म्हणजे आपण इथे 114 बॅग मागवायचे आहेत. त्याच्यानंतर सँड जी आहे तर ती 0.385 एम क्यूब ही एका एम क्यूबसाठी लागतं. तर 10 एम क्यूबसाठी 3.85 म्हणजे जवळपास 4 एम क्यूबसुद्धा आपण जर एम क्यूबमध्ये मागवायचं असेल तर आपण तसे मागवू शकतो. त्याच्यानंतर 2.83ने जर त्याला भागलं तर इथं 1.5 ब्रास आपण ही वाळू मागवू शकतो. त्याच्यानंतर ॲग्रिगेट जे आहे तर ते 0.77 एम क्यूब जे आहे तर ते एका एम क्यूबसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर 10 एम क्यूबसाठी 7.7 एम क्यूब. तसंच ब्रासमध्ये जर कन्वर्ट केलं तर आपण इथे 2.7 ब्रास म्हणजेच आपण 3 ब्रास इथे मागवू शकतो. तर अशा पद्धतीने जे कॅल्क्युलेशन आहे तर ते आपण कमी याच्यामध्ये बसवलेलं आहे. तर ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हे कन्फर्म करून पाहायचं असेल तर हे टोटल कॅल्क्युलेशन करून सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला याच्यावरती येईल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.